नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सर जय महाराष्ट्र. सर आपलं नाव सांगा. मी विजय पाटील तीन वर्षापासून आमच्या वडिलोपार्जित आम्हाला रस्ता पाहिजे या मागणीसाठी आम्ही सतत सहाय्य करत आहे. गेले 3 वर्षापासून मी, माझे वडील, माझे भाऊ असे एकूण 51 वेळा या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये रस्त्याची मागणी केली. परंतु आज तागायत आज आम्हाला रस्ता उपलब्ध झालेला नाही. 2 महिन्यापूर्वी आम्हाला रस्ता मान्य झालेला आहे, परंतु रस्त्याचा ताबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. गेल्या 3 वर्षापासून आमची शेती पडून राहिलेली आहे आणि त्यामुळे आमचं 6 ते 7 लाख आर्थिक नुकसान झाले. मुळातच आम्ही अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवरती अवलंबून असल्यामुळं आमचे वडील आणि आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत आणि आमचं उत्पन्नाचे स्रोत जे आहे ते शेतीचं असल्यामुळं आमचं प्रचंड आर्थिक अडचण झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये येतोय रस्ता खुला करून मिळावा यासाठी आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, प्रत्यक्ष येऊन भेटलो, परंतु आतापर्यंत आम्हाला रस्ता खुला करून मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही गांधी मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबिलेला आहे आणि जोपर्यंत आमचा मंजूर झालेला रस्ता खुला करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हलणार नाही असं आम्ही निश्चय केलेला आहे. सर तुम्ही आता सांगितलं कृषीप्रधान देशाच्या काळाची सेवा करणाऱ्या वर्गातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी किती घाव्यात घसतात त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता आणि तुम्ही एक अल्पभूधारक आहे त्याच्यावरती तुमचा उदरनिर्वाह चालू आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने यापूर्वीच रस्ता दिलेला होता. त्या ठिकाणी काही लोक म्हणजे ज्या ठिकाणचे रहिवासी असतील त्यांनी त्याचा म्हणजे त्या रस्त्याने वापर पण करण्यात आलेला होता, परंतु तो रस्ता आता स्थगित करून तुमची आर्थिक नुकसान किंवा तुमची भरीव न निघणारी आज त्या शेतातून रस्ता काढल्यामुळे तुमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. बाबा किती घाव्यात रस्ता तुम्हाला सापडत नाही प्रगतीचा रस्ता. शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याची जी जीवनाची माराखडी ती संपत नाही आणि तुम्ही येलवाडी गावचे शेतकरी कुटुंबामध्ये सरपंच आहात आणि ज्यांनी सरपंची पदाची धुरा खांद्यावरती घेऊन गावगाडा हाकलेला आहे त्याच माणसाला आज अन्यायाला सामोरे जावं लागत आहे. त्यांच्या पीडित कुटुंबाला न्याय मागण्यासाठी त्यांना म्हणजे उपोषणाला त्या वयामध्ये बसावं लागत आहे. कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, सामाजिक आहात, धार्मिक कार्य करणारे जुंजार नेतृत्व आहात आणि ही वेळ ज्या वेळेला तुमच्यावरती आल्याच्या नंतर तुम्ही शासन दरबारी कशा पद्धतीने टाहो फोडलेला आहे. मी आज रस्ता मिळण्यासाठी तहसील कचेरीमध्ये 70 वेळा ये-जा केली आणि या ठिकाणी आता येण्याची माझी पोच सुद्धा राहिलेली नाही. माझं वय 80 वर्ष आहे. शेजारच्या एका माणसाने 149 गट नंबरमध्ये माझा रस्ता 100 वर्षापासूनचा असणारा रस्ता बंद केल्यामुळं माझं गेली 3 वर्ष जमीन पडून आहे आणि तहसीलदारांनी रस्ता मंजूर केला तर त्या रस्त्याचा ताबा देण्यासाठी आज 6 महिने गेले. ते ताबा देत नाहीत. कारण कसं असेल की शेजारी जमीन यांना एका बिल्डरनी घेतली आणि त्या बिल्डरनी ह्या लाईनीला यांना दाबून ठेवलं की हा माझा रस्ता मंजूर राहिलेला ह्या शेतकऱ्याला देऊ नये आणि त्यांनी मागितलेला दुसरा रस्ता आहे तो आम्हाला मिळावा तोपर्यंत हा रस्ता त्यांना ताबा देऊ नये असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि तुमचं नाव सांगा ना बाबा. पांडुरंग यशवंत गाडे, अल्पभूधारक शेतकरी येलवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. बाबा गाडे साहेब तुम्ही आताच सांगितलेलं आहे की जो संघर्ष आहे तो आमच्या पाचवीलाच पुंजलेला आहे. कारण ऊन वारा पावसाची तमांना बाळगणारा शेतकरी आपला राम शेतीमध्ये राबत आहे. डोपराला गाळ लागत आहे, परंतु शेतीचा कसा आणि जो कसा असतो तो तुम्ही काय करता की आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाहासाठी मिळावा आणि आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह व्हावा त्या अनुषंगाने तुम्ही अखंड आयुष्य काय केलेले वेचलेलं आहे आणि आजही तुमच्या पर्यायी रस्त्यासाठी असताना सुद्धा तुमची आर्थिक नुकसान. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त
कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.